हाय फ्रेंड्स, मी पुन्हा हे करते. तर मी म्हटलं नाही का, मी चहा वगैरे घेतला होता आणि ब्लाऊज कटिंग आणि ड्रेस वन पीस हे जे मला काही कट करायला मी आणलेले आहेत शॉपमधून, तर ते मी आता कटिंग करणार आहे. तर तुम्हाला प्रिन्स कट कटिंग जर पाहायचे असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला सहज सोपे, जे नवीन शिकतात ना त्यांना सहज सोपं होऊन जाईल ते एकदम व्यवस्थित. तर बॅक कॅमेरा दाखवते मी तुम्हाला नेमकं काय काय आणलेले आहे मी ते. तर बघा एवढे हे एका नवरीचे आता प्री वेडिंगसाठी त्यांनी ब्लाऊज वगैरे डिझायनर साड्या आहेत ना, तर त्याच्यासाठी तिला ते ब्लाऊज पाहिजेत शिवून. आणि खूप माझं लय दिवसाचं कस्टमर आहे, जास्त दिवसाचं, ते माझ्याशिवाय कुठेच जात नाहीत. तर हे बघा, हा पण डिझायनर पीस आहे साडीमधला, हा पण डिझायनर पीस आहे साडीमधला, आणि हा पण डिझायनर पीस आहे साडीमधला. तर हे सगळे प्रिन्स कट आहेत आणि फ्रंट हुकचे आहेत हे सगळे ब्लाऊज. हे अस्तर दिलेले आहेत, हे पण तिचंच आहे, हा पण, आणि हा पण तिचाच आहे. नाही सॉरी, हा तिच्या बहिणीचा आहे, हा तिचा आहे. तर ही त्याला तिने सगळे अस्तर बिस्तर सगळं आणून देते ती मला. हा एका कस्टमरचा आहे, दुसरा तो नुसतं प्रिन्स कट शिवायचा आपल्याला. तर इथे बघा, ही साडी आहे ना, तर ह्या साडीचं पण वन पीस शिवायचं आहे. वन पीस म्हणलं तर अंब्रेलामध्ये शिवायचं आहे. अंब्रेला म्हणजे जास्त घेर नाही, मापात थोडासा अस्तर लावून वगैरे. हे पण अस्तर त्यांनी मला त्याच्याबरोबर दिलेलं आहे आणून. तर हे अस्तर, हे, आणि याच्यावर अंब्रेला आणि साधी सलवार असा ड्रेस, हा वन पीस तयार करायचा आहे. तर एवढे ब्लाऊज मला कट करायचे. तर प्रिन्स कटची तुम्हाला जर कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर हे एवढे ब्लाऊज मला कट करायचे ना, एवढे ब्लाऊज कट करून मी परत स्वयंपाक करणार आहे संध्याकाळचा. तर तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर प्लीज चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा.